लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये यंत्रणा सज्ज झाली आहे। जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केलंय। निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे कल्याणचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात। मतदानाचा हक्क बजावावा असं निवडणूक अधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे। संपूर्ण यंत्रणा ही आता सज्ज झालेली आहे आणि आपला मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाने बजावला पाहिजे असं आवाहन देखील निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ सज्ज झालाय। 2024 लोकसभा कार्यक्षेत्र 143 च्या अंतर्गत मी आता या क्षेत्राकडे आलेलो आहे, या सेंटरवर आलेलो आहे। माझ्यासोबत सहाय्यक निवडणूक अधिकारी वैशाली मॅडम आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारची तयारी आहे आणि काय आहे सांगा। नमस्कार, मी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ 24 कल्याण पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी अंतर्गत आमचं कामकाज चालू आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रमाणे आमच्या निवडणूक निर्णय अधिकारी सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 269 पोलिंग स्टेशनच्या सर्व पोलिंग पार्टीचा डिस्पॅच झालेले आहेत। ईव्हीएम आणि सर्व साहित्य ताब्यात घेऊन आमची पूर्ण 143 ची टीम यांनी सतत मागच्या 1-1.5 महिन्यापासून जे कष्ट घेतलेले आहेत त्याचं कुठेतरी आज एक चांगल्या प्रकारे पिक्चर दिसते की सगळ्या टीम समाधानाने आपापल्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। एकूण किती मतदार असणार आहे? 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर टोटल पॉप्युलेशन आमची वोटर्स जे आहेत ते 2,75,110 आहेत आणि या संपूर्ण मतदारांसाठी 268 मेन मतदान केंद्र आहेत आणि एक ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन असे 269 मतदान केंद्रांवरती आपलं उद्या मतदान कंडक्ट केलं जाणार आहे। डोंबिवली 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ जिल्हाधिकारी ठाणे महोदयांकडून मी आवाहन करते की आमची पूर्ण टीम रात्रंदिवस काम करत आहे आपल्यासाठी, आपल्याला मतदान करता यावं, सहज उपलब्ध व्हावी सुविधा मतदान करण्याची, याच्यासाठी प्रयत्न करत आहोत। आपण कृपया मतदानासाठी यावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। लोकशाहीचा हा उत्सव आहे, लोकशाहीचा हा सण आहे आणि या सणाला सर्वांनी आपण देशहितासाठी देशप्रेमी म्हणून सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे हेच मॅडमच्या वक्तव्यावर दिसतंय। किशोर पगारे, जय महाराष्ट्र, डोंबिवली।